शरद पवारांचा प्रतिभा पवार आणि रोहित पवार सुनेत्रा पवारांच्या भेटीला तर सहयोग सोसायटी इथे पवार कुटुंबियांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भेट। शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये बारामतीत पावणे 2 तास चर्चा। स्मारक आणि विलिनीकरणावरती चर्चा झाल्याची माहिती। विमान अपघात होण्याआधी सकाळी 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल। कार्यकर्ते श्रीजित पवारांनी अपघातापूर्वीचा फोनवरचा ऑडिओ ऐकवला। सर्व जाती धर्मांना सोबत घेण्याची दादांची भूमिका। विमानातनं कुणीतरी बाहेर पडण्याची धडपड करत होतं, त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असताना स्फोट झाला। सरपंच कल्याण आटोळे यांचा दावा। तर अजितदादांच्या विमानात दादांसह 5 जण होते, 6 जण नव्हते, आटोळेंची माहिती। 24 तास उलटूनही अजितदादांच्या अपघाताची माहिती समोर न आल्यामुळे संशय येणं स्वाभाविक। अजित पवारांच्या अपघातावरनं काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी होऊन लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे, सपकाळांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते। फडणवीसांना विलिनीकरणावरती बोलण्याचा अधिकार काय? मला माहिती नाही, शरद पवारांचं उत्तर। तर विलिनीकरण करायचं की नाही हा आमच्या पक्षाचा निर्णय आणि आम्हाला कधीही भाजपकडनं हस्तक्षेप वाटलं नाही, तटकरेंची स्पष्टोक्ती। तर पवारांच्या भूमिकेवर बोलण्याचा विषयच नाही, असंही वक्तव्य। दादांचा पक्ष हा पटेलांचा नाही, पटेल आणि तटकरेंचे दोन्ही पाय भाजपात। राऊतांची टीका। तर पटेलांनी राज्याला पटेल असंच करावं। प्रफुल्ल पटेलांच्या राज ठाकरेंवरच्या टीकेवरनं राऊतांचा टोला। तर राऊत सातत्यानं वेगवेगळ्या भूमिका घेतात। राऊतांचं डोकं तरी त्यांच्या पक्षात आहे का असा प्रश्न पडतो। पटेलांवरील टीकेनंतर नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। विलिनीकरणाबाबत अजितदादा आमच्याशी काही बोलले नव्हते, आम्हाला एनडीए सोबत राहायचंय। धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। फक्त निवडणुकीसाठी एकत्र यावं यासाठी दादांचे प्रयत्न सुरू होते, आत्राम यांचं स्पष्टीकरण। अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी लोकसभेत तातडीनं चर्चा घ्या। ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंतांची मागणी। तातडीच्या चर्चेसाठी सावंतांचा लोकसभा अध्यक्षांना स्थगन प्रस्ताव। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंदच, मला शपथविधी सोहळ्यावरती भाष्य करायचं नाही, पवारांचं वक्तव्य। मुंबई पालिकेतील महापौर दालन सज्ज। येत्या 11 फेब्रुवारीला महापौर पदासाठी निवडणूक होणार। याच महापौर दालनामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा देखील फोटो होता, तो फोटो आता नसल्यामुळे चर्चांना उधाण। अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे भाऊक। अजितदादांसोबतचा फोटो सुप्रिया सुळेंनी शेअर केला। सुप्रिया सुळेंनी स्टेटसला अजितदादांसोबतचा फोटो ठेवला। विद्या प्रतिष्ठानच्या आवारात अजित पवारांचं स्मारक होणार। शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर जय पवारांकडून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी। लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्यावरती चर्चा। समन्वय समितीत निर्णय घेऊ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। एनसीपी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांचं नाव अनावधानानं कसं येऊ शकतं? सुनील तटकरेंच्या विधानावर मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। याविषयीच्या खोलामध्ये आपण न गेलेलं बरं, गोगावलेंचं वक्तव्य। तर तटकरेंकडनं पटेल यांचा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आला होता। राष्ट्रवादीच्या पक्षाचा अध्यक्ष लीडर असावा, दलाल नसावा। हर्षवर्धन सपकाळ यांची प्रफुल्ल पटेलांवरती टीका। राष्ट्रीय अध्यक्षाबाबत पक्षांतर्गत निर्णय घेण्यात येईल, सपकाळांचं वक्तव्य।